9 मेच्या रात्री 12 वाजता सुरू झाला आहोंचा बड्डे आणि आम्ही रात्री तिघांनी मिळून आहोंच्या बड्डेचा केक कट केला। आणि हा केक ना मी माझ्या हाताने स्वतः घरी बनवला। तर तो कसा, तर सगळ्यात अगोदर ना मी केक टीन तयार केलं, ज्यासाठी मी कुकरचा डब्बा आणि कुकरचाच यूज केलेला आहे। कुकर प्रीहीट व्हायला ठेवलं, तोपर्यंत मी बॅटर बनवून घेते केकचा। तर या ठिकाणी मी प्रीमिक्सच वापरते, 1 कप प्रीमिक्स आणि त्यामध्ये 3 चमचे मी ऑइल टाकलं। तर ऑइलला मी अनफ्लेवर्ड टाकलं होतं, म्हणजे आपण जे डेली स्वयंपाकामध्ये जे ऑइल यूज करतो ना तेच टाकलं होतं, सरसोचं वगैरे असं काही तेल नव्हतं टाकलं मी त्यामध्ये। आणि त्यानंतर ते छान बॅटर मिक्स करून घेतलं आणि जे डस्ट ऑफ करून ठेवलं होतं ना, केक टीन बनवून ठेवलं होतं जे कुकरच्या डब्याला, तर त्यामध्ये मी ते बॅटर टाकलं, छान डॅप टॅप करून त्यातले सगळे बबल बाहेर काढून घेतले। आणि त्यानंतर प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये मी ते 40 मिनिटासाठी ठेवून दिलं। तोपर्यंत म्हटलं मग ते बेक होतोय केक, तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश बनवूया। तर मी या ठिकाणी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, मोजून मी 150 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलं होतं आणि त्याला छान असं कट वगैरे करून ठेवलं। आणि त्यामध्ये मोजून मी 100 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतलेली आणि ती व्हिप क्रीम मी छान गरम करून घेतली, म्हणजे त्याला एक छोटीशी उकळी काढून घेतली आणि ती गरम गरम व्हिप क्रीम मी त्या कट केलेल्या चॉकलेटमध्ये टाकली आणि त्याचा छान असा चॉकलेट गनाश रेडी झाला। आणि तोपर्यंत आपला केक पण छान बेक झाला होता। टूथपिक घालून बघितले तर केक मस्त बेक झाला, त्याला गार होऊ दिलं आणि त्यानंतर मी त्याला डिमोल्ड करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता की केक किती सुंदर झाला। त्यानंतर त्याला दोऱ्याच्या साहाय्याने 2 भागामध्ये मी कट करून घेतलं आणि अगदी सिंपल पद्धतीने मी केक बनवते घरच्या घरी। तर मला थोड्याफार प्रमाणात केक येतो, एवढी काही मी त्यामध्ये प्रो किंवा एक्सपर्ट नाही आहे, पण जशा पद्धतीने येतो तसा मी बनवलेला आहे। व्हिपिंग क्रीम फेटून घेतली, त्यामध्ये थोडंसं चॉकलेट गनाश पण घालून घेतलं, थोडेसे ड्रायफ्रूट कट करून ठेवले, कारण मला ना स्निकर्स टाईप जो हे येतं ना फ्लेवर किंवा टेक्स्चर तसं बनवायचं होतं, त्यासाठी मी ड्रायफ्रूट कट करून घेतले होते। त्यानंतर केकला पण छान लेअरिंग करून घेतली, क्रम कोट करून घेतला। त्यानंतर चॉकलेट गनाशमध्ये स्निकर्सचं टेक्स्चर येण्यासाठी ड्रायफ्रूट्स टाकले, म्हणजे जसं की काजू आणि बदाम। त्यानंतर मी त्याला पूर्ण केकला कव्हर करून घेतलं त्या चॉकलेट गनाशपासून आणि त्यानंतर थोडीशी डिझाईन देखील केली। तर स्टार नोझलच्या साहाय्याने मी थोडीशी सिंपल अशी डिझाईन केली आणि आहो असं नाव पण टाकलं होतं मी माझ्याच हाताने। तर अशा पद्धतीने मस्त असा केक रेडी झाला। छान आहे केक पाहून तर पिल्लू खूप खुश झालं। त्यानंतर रात्री 12 वाजता आम्ही इथे सेलिब्रेशन करायला घेतलं आणि आहोंना मी केक दाखवला, तर त्यांना पण खूप आवडला केक, टेस्ट पण छान झाली होती केकची। घरच्या घरीच मी चॉकलेट केक बनवला होता। त्यानंतर केकच्या शेजारी छोटंसं डेकोरेशन केलं आणि ठीक 12 वाजता केक कट केला आणि मस्त असं एन्जॉय केला।